त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नंदिनी फोनवर चित्रासोबत बोलत असते आणि फोनवर चित्रासोबत बोलत असताना इकडे ती म्हणत असते, कळतंय ग मला चित्रा, हे बघ मी तोच प्रयत्न करते, फंड जमा करण्यासाठी मी प्रयत्न करते. तेव्हा चित्राचा तिकून आवाज येतो आणि चित्रा म्हणत असते, अहो ताई असं काय करताय, आपलं फंडिंगचं काम झालंय, ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये इथे 5 लाख रुपये जमासुद्धा झालेले आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय सांगतेस, मी तर कोणाकडूनही फंड घेतलेला नाही आहे किंवा कोणी दिलेलं सुद्धा नाही आहे आणि मी तोच प्रयत्न करत आहे, तरीसुद्धा हे कसं शक्य आहे, असा नंदिनी विचार करते. तेवढ्यातच आता शारदा तिथे येते आणि मोबाईल दाखवते आणि म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तेवढ्यातच नंदिनी चित्राला म्हणते, थांब चित्रा, मी जरा ना तुला थोड्या वेळाने फोन करते. असं म्हणून ती आता फोन ठेवते. तेव्हा ती आता इकडे तो व्हिडिओ पाहते, ज्या व्हिडिओमध्ये इथे जो काही आपला जीवा आहे, त्या जीवाने इथे त्याच्या फॅन फॉलोअर्सला कशा पद्धतीने इकडे कन्व्हिन्स केलं आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये त्याने असं स्पष्टपणे म्हटलेलं असतं की हे बघा, तुम्ही आत्तापर्यंत मला आणि त्याचबरोबर नंदिनीला भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की इथे माझी बायको ती म्हणजेच की नंदिनी इथे एक काम करते, म्हणजे ती इथे आनंद निवास चालवते आणि ती आनंद निवास चालवत असताना तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की ती फंडिंगसाठी कोणीतरी शोधत आहे. त्यामुळे तुम्ही माझे 50,000 फॉलोअर्स आहेत. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे की फक्त आणि फक्त तुम्ही प्रत्येकाने 10 रुपये मी दिलेल्या त्या नंबरवर सेंड करायचे आहेत किंवा त्या स्कॅनरवर सेंड करायचे आहेत. आपण असे अवाढव्य पैसे खर्च करतो. फक्त फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही प्रत्येकजण 10 रुपये देऊ शकता. आता हे सगळं तिने ऐकल्यानंतर इकडे शारदा म्हणत असते, इथलंच का नंदिनी तू, काय होतंय ते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अगं, त्या पोराला 19 दिवस झाले. त्या 19 दिवसामध्ये जवळपास त्याने 50,000 लोकांचं मन जिंकलं आहे. तो तिथे गार्डनमध्ये राहतोय. त्याचबरोबर तुझं मन जिंकण्यासाठी तो किती आणि काय काय प्रयत्न करतोय, ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का नंदिनी? म्हणजे तो फक्त आणि फक्त त्याच्या बायकोचं मन जिंकू शकला नाही, हे मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे बघ नंदिनी. असं आता शारदा नंदिनीला बोललेली असते आणि तेव्हा नंदिनी फक्त ऐकूनच घेत असते. कारण आज जीवामुळे तुझा आनंद निवासचा जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह झालेला आहे, हे शारदाकडून नंदिनीला समजलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थची खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी मीटिंग सुरू असते, जे त्या प्रोजेक्टला येथे सिक्सर असं नाव दिलेलं असतं. कारण त्यामध्ये 6 अशा गोष्टी फॅसिलिटीज अवेलेबल असतात त्यामुळे. आणि ही मीटिंग सुरू असताना काव्या तिथे आलेली असते. आता काव्याच्या हातामध्ये लंच बॉक्स असतो आणि तो टिफिन जो आहे तो ती पार्थसाठी घेऊन आलेली असते. आता दूरच उभा राहिलेली असते आणि ह्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. तिला माहिती आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तरीसुद्धा तिला हा टिफिन जो आहे तो पार्थला द्यायचा असतो. कारण पार्थ जो आहे तो टिफिन घरी विसरून आलेला असतो. तेव्हा खानाखुणा करत असते, जेणेकरून पार्थचं लक्ष तिच्यापर्यंत जाईल. त्याचबरोबर पार्थ तो टिफिन पाहील आणि त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण सरते शेवटी काय तर पार्थचं लक्ष काही केल्या त्या तिच्याकडे जात नाही. त्यामुळे काव्याच मध्ये जाते आणि काव्यामध्ये गेल्यानंतर पार्थला म्हणत असते, अहो पार्थ असं काय करताय, तुम्ही टिफिन घरीच विसरून आलात, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते त्यासाठी. तेव्हा रम्यामध्येच म्हणत असते, अगं काय चाललंय, एवढी महत्त्वाची इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे आमची आणि अशी मध्येच त्या मीटिंगमध्ये आलेली आहे, सध्या मॅनर्स नाही आहेत का तुला? तू तर IAS होणार आहेस, IASची एक्झाम देणार आहेस आणि ह्या साध्या बेसिक गोष्टी तुला माहिती नसाव्यात का? तेव्हा लगेच एक क्लायंट म्हणत असतात, काव्या काय ऐकतोय आम्ही हे, म्हणजे तुम्ही IASची तयारी करताय, IASची एक्झामची तयारी करताय? तेव्हा काव्या म्हणत असते, हो सर मी त्याची तयारी करत आहे. तेव्हा काव्या म्हणते, खरं तर मी अशी मध्येच तुम्हाला सगळ्यांना येऊन डिस्टर्ब केलं बरं का, त्याकरिता अगदी मनापासून सॉरी. त्याचं काय झालं ना, देशमुख इथे टिफिन घरी विसरून आले होते, त्यामुळे तो देणं गरजेचं होतं म्हणून मी आले. देशमुख तुमचा टिफिन. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ठेवा इथे आणि थँक्यू. तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे
पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही बसून घ्या ना. तेव्हा काव्या तिथून निघून जात असते. निघून जात असताना आता पुन्हा ह्या लोकांचं जे काही मीटिंगबद्दल डिस्कशन सुरू असतं ते सुरू झालेलं असतं आणि तेव्हा ते म्हणत असतात हे बघा तुम्ही जो काही आम्हाला प्रोजेक्ट दाखवलेला आहे तो उत्तमच आहे, आम्ही त्यात नाव ठेवत नाहीत, पण तुम्ही आता टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात, म्हणजे तुम्ही रोल मॉडेल आहात. तर आमचं म्हणणं काय आहे, यामध्ये काहीतरी युनिक असं असायला हवं. मान्य आहे तुम्ही प्लेग्राऊंड दिले, देवघर दिले, मास्टर बेडरूम दिली, त्याचबरोबर ऑफिससाठी जागा दिली, त्याचबरोबर बाहेर ग्राउंड दिले, टेरेस गार्डन दिले, ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही दिलेल्या आहेत, पण त्यामध्ये काहीतरी वेगळं मला हवं आहे. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, तुमच्या ह्या प्रोजेक्टला मी पूर्ण करू शकते. म्हणजे त्याचं काय आहे ना, पार्थ देशमुखांच्या आयुष्याला आणि तुमच्या ह्या प्रोजेक्टला मी नक्की पूर्ण करू शकते. त्यावर लगेच रम्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं? तुला काय हा सगळा खेळ वाटतोय का? तुला हा सगळा भातुकलीचा खेळ वाटतोय का? हे बघ इथे इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे, एका प्रोजेक्टवर डिस्कशन सुरू आहे, त्यामुळे तू उगाच मध्ये बोलू नकोस. तेव्हा लगेच आता पार्थ रम्याला शांत करतो आणि म्हणत असतो, एक मिनिट रम्या, प्लीज सिट डाऊन. तर तुम्ही कसं पूर्ण करणार आहात काव्या ह्या प्रोजेक्टला? असं म्हटल्यानंतर तो पुन्हा काव्याकडे बघतो आणि म्हणत असतो, बोला ना काव्या पार्थ देशमुख. असं बोलल्यानंतर आपली काव्या मात्र हवेतच उडत असते, कारण चक्क तिच्या नावापुढे आज सर्वांसमोर पार्थने स्वतःचं नाव लावलेलं असतं त्याचमुळे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीला आता जीवाबद्दल थोडीशी दया येत असते बरं का. यायला तर पाहिजेच, खरंच नंदिनीचं तर थोडं चुकतंच आहे बरं का प्रेक्षकांनो, तिने ताणलेलं तर आहेच, पण आता बघा ना, पोह्यात मीठ नव्हतं, तेच आणि पोहे जीवाला अगोदर खायला दिले होते आणि त्यानंतर जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींची उपरती होते तेव्हा मात्र ती त्या पोह्यामध्ये मीठ टाकून आणते आणि त्या पोह्यामध्ये मीठ टाकून आणल्यानंतर इथे आता ती जे काही ते पोहे आहेत ते जीवासमोर घेऊन येते आणि म्हणत असते, जीवा खरं तर सॉरी बरं का, मगाशी मी तुम्हाला तसे मीठ न घातलेलेच पोहे दिले, म्हणजे त्याचं काय झालं ना, मला थोडंसं टेन्शन होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हा जीवा म्हणत असतो, आ हा 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 हा, खरंच नंदिनी काय सांगू तुला, एकतर त्या सुदामाचे पोहे आणि त्यानंतर आता हे सेकंडला नंदिनीचे पोहे, माझं तर मन असं भरून गेले बघ. मला तर फारच आनंद झाला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आणि ह्या सगळ्या काही पोहे पोहे खाल्ल्यामुळे. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, खरं तर जीवा मला तुम्हाला थँक्यूसुद्धा म्हणायचं होतं, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात आनंद निवाससाठी. तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? म्हणजे तुम्ही एक गोष्ट आणखी माझ्यासाठी कराल का? तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, अगं म्हणतेस काय? सांग ना काय करायचं तर, लगेचच करतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा असं काय करताय? अगोदर ऐकून तरी घ्या ना काय करायचं आहे तर. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, हां बोल काय करायचं आहे? म्हणजे नंदिनी म्हणत असते, आपल्या इथे म्हणजे आनंद निवासमध्ये चित्र आहे ना, तिचं कन्यादान करायचं आहे. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, काय? तुला वाटतं माझ्यासोबत कन्यादान करावं? हो म्हणजे तिची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी तिचं कन्यादान करावं म्हणून. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय? अगं विचारतेस काय? मी करायला तयार आहे. असं म्हणून तो पोह्याची डिश जी आहे ना, ती डिश पोह्याची नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा उड्या मारतच इकडे गुड्डूकडे जातो आणि गुड्डूकडे गेल्यानंतर तो पाण्याचा पाईप हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, अरे गुड्डू, अरे गुड्डू. तेव्हा नंदिनी त्याला अडवते, म्हणत असते, अहो जीवा काय करताय, जरा सावकाश, जरा सावकाश. पण जीवा तर काय आपला हवेतच उडत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता काव्याने सांगितलेलं असतं की मी ह्या प्रोजेक्टला पूर्ण करू शकते आणि मी ह्या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी काय करणार आहेत असं पार्थ विचारत असतो. म्हणजे तुमच्याकडे नेमक्या काय आयडिया आहेत असं काव्य विचारत असते. आता खरं तर नंदिनी म्हणते, काव्या म्हणत असते, खरं तर तुम्ही इथे या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या आयडिया दिलेल्या आहेत. म्हणजे देवघर आहे, हॉल मोठा आहे, त्याचबरोबर गार्डन आहे, प्लेग्राऊंड आहे, त्याचबरोबर इकडे टेरेस गार्डन आहे आणि त्याचबरोबर इकडे बऱ्याच काही अशा पार्टी वगैरे करण्यासाठी पण तुम्ही वेगवेगळे सेक्शन बनवले. तर म्हणजे तुमचं ह्या प्रोजेक्टचं कौतुक आहेच, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ह्या घरामध्ये त्या घरात जी स्त्री राबते त्या स्त्रीसाठी एखादी अशी स्पेसिफिक जागा पाहिजे. म्हणजे बघा ना, त्या घरातल्या स्त्रीला एखादी तिच्यासाठी एक सुंदर अशी खोली, तिच्या नावाची एखादी अशी रूम जर तुम्ही तयार केली तर
तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, "एक मिनिट, तुझा काय म्हणायचं आहे? तिथे वर्क फ्रॉम होमसाठी एक रूम केलेलीच आहे ना, मग पुरुष करतात तर ती तिथे का नाही काही करू शकत?" तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, "अगं, वर्क फ्रॉम होमसाठी केली, पण तो माणूस, तो एम्प्लॉई जो आहे ना, तिथे काम करतो, पण ती त्या घरची एम्प्लॉई नसून ती त्या घरची लक्ष्मी आहे." म्हणजे पहा ना, त्या घरच्या सुनेसाठी, तिच्यासाठी एखादी अशी स्पेसिफिक जागा. आता बघा, जेव्हा ती मुलगी लग्न करून तिच्या सासरी येते, नवऱ्याच्या घरी येते, तेव्हा त्या घरामध्ये तिचे लहानपणापासूनचे फोटो, हे आठवणी, हे सगळ्या गोष्टी असतात का हो? अजिबातच नाही. तर तिने आल्याबरोबर जे सासूचं किचन असतं, त्याच किचनला तिला आपलंसं मानावं लागतं. ती स्वतःसोबत अन्नपूर्णा घेऊन येते. आणलेली अन्नपूर्णा तिला सासूच्या देवघरामध्येच ठेवावी लागते. बरं, तेही सगळं ठीक आहे, पण तिला तिच्या आठवणी जपता येतात का? स्वतःबरोबर आणलेली ते बॅग भरून कपडे, ते सुद्धा नवऱ्याच्या कपाटामध्ये छोटीशी जागा रिकामी करून त्यामध्येच ठेवावे लागतात. मग तिच्यासाठी जर एखादी अशी स्पेसिफिक तुम्ही एरिया, स्पेसिफिक अशी रूम जर तुम्ही केली, तर त्याच्यामध्ये वेगळंसं काय होणार आहे? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तेव्हा मात्र रम्या रागानेच पाहत असते, कारण क्लायंटच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि त्याचबरोबर एक वेगळंच हसू तिला दिसलेलं असतं आणि त्याचमुळे आता मात्र रम्याला फारच राग येत असतो. तेव्हा पुन्हा एकदा काव्या म्हणत असते, "तर काय आहे ना सर, तुम्हाला मी सांगू का? सासरच्यांना वाटतं की माहेर तिचं हक्काचं घर आहे, माहेरच्यांना वाटतं की सासर तिचं हक्काचं घर आहे, पण असं काहीच नसतं हो. तुम्हाला सांगू, जेव्हा ती एक मुलगी, एक स्त्री लग्न करून घरी येते, तेव्हा मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी, सासू-सासऱ्यासाठी, तिच्या घरासाठी, त्याचबरोबर तिच्या कामाबद्दल ती खूप जास्त निष्ठा ठेवून सगळं काही करत असते. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुमच्या ह्या सिक्सर प्रोजेक्टमध्ये तिच्यासाठी तुम्ही एखादा स्पेस, एखादी रूम जर तिथे ठेवली, तर तुम्हाला सांगू, तुमच्या ह्या प्रोजेक्टला 4 चांद लागतील आणि तुमचं हे प्रोजेक्ट आणि ज्यासाठी तुम्ही हे बनवताय त्यांना ही कल्पना नक्कीच आवडेल, माझी खात्री आहे. तुम्ही हे एकदा करून तरी पहा." तेव्हा मात्र रम्या रागानेच पाहत असते. खरं तर ती स्त्री संसारातली सप्तपदी रोज चालते. ती सप्तपदी चालत असताना तिचे पावले थकतात हो. तिलासुद्धा दमायला होतं. मग तुमच्या ह्या सिक्सर प्रोजेक्टमध्ये तिची हक्काची अशी छोटीशी तरी जागा नको का? त्या जागेमध्ये ती हक्काने जाऊ शकेल, मोकळा श्वास घेऊ शकेल, तिथे उड्या मारू शकेल, मोकळा श्वास घेऊन बागडू शकेल, नाचू शकेल, तिथे आनंद तिचा साजरा करू शकेल, असं काव्या म्हणते. तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो. तर त्या खोलीमध्ये ना ती काहीही करू शकते, मेकअप करू शकते, तयार होऊ शकते. तिच्या हवं तर सगळ्या चिंता, दुःख, त्याचबरोबर जे काही टेन्शन, ताणतणाव आहे ना, ते सगळं ती त्या खोलीच्या बाहेर ठेवून मस्त निवांत असा तिचा तो क्वालिटी टाईम ती स्पेंड करू शकेल. तर काय ना, आत्तापर्यंत सगळ्याने गेस्ट रूम पाहिली आहे, मास्टर बेडरूम पाहिली आहे, त्याचबरोबर इकडे चिल्ड्रन्स रूम पाहिलेली आहे, सगळ्या रूम पाहिलेल्या आहेत. पण आत्तापर्यंत तिच्यासाठी एखादी खास अशी रूम कोणीच आत्तापर्यंत पाहिली नाही किंवा कोणीच तयारसुद्धा केलेली नाही. पण आत्ता ती तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच दिसेल, जे प्रोजेक्ट असणार आहे मिस्टर पार्थ देशमुख ह्यांचं. असं म्हटल्यानंतर पार्थ तर कौतुकाने तिच्याकडे पाहतच असतो. हे सगळं काही काव्याच्या तोंडून ऐकल्यानंतर पार्थचे हात जे आहेत ते आपसुकच टाळ्या वाजवायला निघालेले असतात. तेव्हा पार्थ स्वतःला अडवतो बरं का, पण जेव्हाच तिथे आलेल्या त्या सगळ्या क्लायंटने टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते, तेव्हा मात्र पार्थसुद्धा स्वतःला अडवू शकलेला नसतो आणि तो सुद्धा कौतुकाने टाळ्या वाजवतो. आता क्लायंट म्हणत असतात, "वा वा वा वा, ब्रिलियंट, खरंच काय आयडिया दिली काव्या देशमुख तुम्ही, आवडलं बरं का आम्हाला. पण आता ह्या प्रोजेक्टला सिक्सर असं नाव नसणार आहे, तर मग त्यासाठी आपल्याला वेगळं असं नाव सुचवावं लागेल." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "आम्हाला तुम्ही थोडासा वेळ द्या, त्याकरिता आम्ही नक्कीच ह्या प्रोजेक्टसाठी एक वेगळं नाव सुचवू." तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, "तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी बोलू का?" तेव्हा पार्थ लगेचच तिला म्हणत असतो, "हां बोला ना, काय बोलायचं आहे?" आता लगेचच इकडे काव्या म्हणत असते, "तर आता 6 तुमच्याकडे इथे प्लॅन होते, त्यामुळे तुम्ही सिक्सर असं नाव ठेवलं होतं. पण आता त्यामध्ये 7 प्लॅन झालेले आहेत, त्यामुळे आपण त्या प्लॅनला असं युनिक आणि काहीतरी वेगळं असं नाव ठेवू, म्हणजे इंद्रधनुष्य."
आपण त्या प्रोजेक्टला इंद्रधनुष्य असं नाव देऊ. म्हणजे त्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग विविधतेने नटलेले आणि एकत्र आल्यानंतर जसा त्याचा इंद्रधनुष्य बनतो, तसं आपण ह्या प्रोजेक्टला नक्कीच इंद्रधनुष्य असं नाव देऊ शकतो, असं काव्या बोलत असते. आणि तेव्हा इंद्रधनुष्य हे नावसुद्धा सर्वांना फारच आवडलेलं असतं. तर आता पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहतो आणि लगेचच म्हणत असतो, डन झालं. म्हणजे ह्या प्रोजेक्टला आपण इंद्रधनुष्य हेच नाव देऊयात. तर इकडे सगळे क्लायंट काव्याचं भरभरून कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, बापरे, कसल्या हुशार आहात तुम्ही, कसल्या ब्रिलियंट आहात. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, हं मग बायको कोणाची आहे, असं म्हटल्याबरोबर लगेच आता पार्थ म्हणत असतो, आय ॲग्री. असं म्हटल्यावर काव्या पुन्हा त्याच्याकडे पाहते बरं का. आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या खरंच तुम्ही खूप हुशार आहात, म्हणजे ब्रिलियंट आहात, त्याचबरोबर संवेदनशील आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. आज तुमच्यामुळे हा प्रोजेक्ट मार्गी लागला. त्याचबरोबर इंद्रधनुष्य हे नावसुद्धा अप्रतिम आहे, असं म्हणून काव्याचं भरभरून कौतुक होत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, मानिनी सकाळी सकाळीच देवासमोर हात जोडून उभी असते. कारण तिला आज जीवाची फार आठवण येत असते. म्हणत असते, माझं एक बाळ कुठे असेल, काय करत असेल, त्याची मला फार आठवण येते. तो बरा तर असेल ना, मी त्याला फोनसुद्धा करत नाही आहे. तेव्हा तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव, आनंदात ठेव. तेव्हा लगेच जीवा पाठीमागून तथास्तु असं म्हणत असतो. आणि तेव्हा मानिनी पाठीमागून वळून पाहते तर तिला आता जीवा आलेला दिसतो. तेव्हा मानिनीला फारच आनंद होतो. आता हा जो काही नटखट जीवा आहे तो मात्र मानिनीला लगेचच उचलून घेतो आणि मानिनी म्हणत असते, अरे कारट्या, काय करतोयस, म्हातारीला मारशील, सोड 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 सोड. तेव्हा मात्र इकडे जीवा अजिबात ऐकत नाही. मानिनीला उचलून घेतो आणि म्हणत असतो, चल ये आता, असं म्हणून तो तिला सोफ्यावर बसवतो. आणि सोफ्यावर बसवल्यानंतर लगेचच मानिनी म्हणत असते, अरे तू खरंच आलायस, कसा आहेस जीवा, तू बरा आहेस ना. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी अगदी ओके आहे, ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, पण तू इथे बस बरं, अगोदर मला काय करायचंय ते तू एकदा बघ तरी. तेव्हा लगेच आता इकडे जो जीवा आहे ना, तो मानिनीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि म्हणत असतो, आज मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचंय, आज मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचं आहे, तुझ्याकडं लाड करून घ्यायचे आहेत, असं जीवा म्हणत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे हे बघ, मला तुझी फार आठवण येते रे जीवा. जीवा म्हणत असतो, खरं तर जीवाची भाषा ना तो गुड्डू स्टाईलमध्ये बोलत असतो बरं का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अरे तुझं हे काय चाललेलं आहे, म्हणजे मी पाहते रे तू आत्ता जे काही बोलतोयस ना ते खरंच खूप वेगळी भाषा आहे आणि कुठून शिकलायस तू. तेव्हा जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना आई, तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे ही खरं तर माझ्या सासरेबुवांचीच कमाल आहे बरं का. म्हणजे बघ ना, इथे त्यांचा आज सिक्युरिटी आहे, त्या सिक्युरिटी बरोबर खरं तर त्यांनी ना त्या गार्डला मला असं सांगितलं होतं की ह्या जीवाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, ते राहू द्यायचं नाही, बरोबर. पण तुला सांगू, मी त्याच्यासोबतच मैत्री केली. तेव्हा मानिनी म्हणत असते, मैत्री केलीस तर केलीस, पण त्याची भाषासुद्धा तू त्या भाषेशी सुद्धा मैत्री केलीस. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतं, अगं मग हो, कोण आहे कोण मी, त्याचा मस्त असा तांबडा पांढरा रस्सा मी पितो आणि त्याचबरोबर असं मस्त ताव मारतो. पण तुला गोष्ट सांगू का, फार मजा येते बघ, फार मजा येते. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण जीवा तुला एक गोष्ट सांगू का रे, तुला असं उघड्यावर आंघोळ करावी लागते, बाहेर राहावं लागतं, त्या रिक्षामध्ये ताटल्यासारखं अवघडल्यासारखं झोपावं लागतं. हे सगळं पाहून मला फार त्रास होतो रे. असं तुला वाटत असेल मी तुला फोन करत नाही, पण मी तुला फोन का करत नाही, तर मला तुला वीक नाही होऊ द्यायचंय. बघ ना, 19 दिवस पूर्ण झालेले आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू, 19 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण आता उगाचच हे पुष्पावाले अश्रू आणू नकोस बरं का. तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे बाबा, मी पुष्पावाले अश्रू वगैरे अजिबात आणत नाही, पण तुला सांगू का, तुझं सगळं कसं चाललंय, काय चाललंय. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता मी जे काही काम हातामध्ये घेतले ते तर मला पूर्ण करायचंच आहे ना, मग ते पूर्ण केल्याशिवाय मी कसं काय शांत बसणार आहे बघ. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो रे बाळा, ते तर सगळं काही खरे, पण देशमुखाचा मुलगा असा बाहेर उघड्यावर आंघोळ करतोय, बाहेर राहतोय, हे जर सर्वांना समजलं तर काय होणार आहे. आणि त्याचबरोबर तुझे हाल जे होत आहेत ना ते सुद्धा मला नाही रे पाहवत. मानिनी रडते. तर आता जीवा म्हणत असतो, नाही अजिबात रडायचं नाही आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे, लवकरच आता तुझ्या सुनेला सुद्धा तुझ्याकडे पाहायचं आहे ना. तेव्हा मानिनी त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित पाहते तर त्याच्या चेहऱ्यावर लाल लाल असे डाग झालेले असतात. तेव्हा मानिनी म्हणते, एक मिनिट जीवा, तुला कसली तरी ॲलर्जी झाली का, काय झालं आहे तुझ्या चेहऱ्यावरती, दाखव दाखव, हे बघ इथे आहे, इथे पण आहे, काय हे कसं लाल झालंय सगळं, तुला ॲलर्जी काहीतरी, काय झालंय जीवा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं काही नाही गं, मी बाहेर लॉनमध्ये वगैरे झोपतो ना तर मच्छर चावले असतील, बाकी काही नाही आहे.
जीवा खोटं बोलू नकोस हां, खरं खरं सांग, तुला कसली तरी ॲलर्जी झाली आहे जीवा, एवढे लाल डाग कसे झाले आहे जीवा, तू खोटं बोलतोयस जीवा, बघू जरा मला नीट, असं म्हणून मानिनी त्याचा पूर्ण चेहरा निरीक्षण करत असते. तेव्हा बऱ्याच ठिकाणी लाल लाल असे डाग असतात. तेव्हा जीवा मात्र काही सांगत नाही. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, जीवा सांगणार आहेस की नाही स्पष्टपणे सांग बरं का, नाहीतर हे बघ मी नंदिनीला कॉल करेल आणि नंदिनीला विचारेल की काय झाले म्हणून. आता जीवा आपला घाबरलेला असतो. जर मानिनीने खरंच नंदिनीला फोन केला तर मग मात्र इथे त्या दिवशी जे काही झालेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी इथे समजतील, त्या सगळ्या गोष्टी इथे पुढे यायला नको असं जीवाला वाटत असतं. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण आता इकडे काव्याने एवढे इंद्रधनुष्य प्रोजेक्ट इथे आणलेला आहे, त्याचबरोबर एवढे त्या प्रोजेक्टला 4 चांद लावलेत म्हणून पार्थ तर आता थोडासा तर खुश असेलच ना. आता बहुतेक मला असं वाटतंय की काव्याने ना कॉफी बनवलेली असावी जो की पार्थ पित आहे आणि तेव्हा काव्याची आहे ना ती त्याच्या बाजूला येऊन बसलेली आहे. आता काव्याचा मस्का लावणं इथे सुरू आहे बरं का पार्थला, कारण ती म्हणत असते देशमुख ऐका ना. तेव्हा तो म्हणत असतो हं काय बोला ना. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते माझी IASची एक्झाम आहे आणि त्याचं सेंटरसुद्धा आलेलं आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांनो ते सेंटर जे आहे ना ते त्यांच्या त्या राहत्या ठिकाणापासून थोडंसं लांब असावं आणि त्यामुळे काव्या म्हणते की तुम्ही मला प्लीज सोडवायला याल ना, म्हणजे जर तुम्ही मला सोडवायला आलात ना तर ते अंतर खूप मोठं आहे आणि तुम्ही मला सोडवायला जर आलात ना तर त्या अंतरामध्ये मला तुम्हाला माझ्यासोबतच्या त्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात, मला माझं मन हलकं करायचं आहे, मला तुम्हाला पुन्हा मिळवायचं आहे, याल ना देशमुख तुम्ही मला सोडवायला, आपल्यातले गैरसमज मला दूर करायचे त्या अंतरामध्ये, असं इकडे आता काव्या बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की चित्राचं कन्यादान करण्यासाठी नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा सज्ज झालेले असतात. नंदिनी जीवा सज्ज झाल्यानंतर ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी दोघेही जण जातात. आता त्या ठिकाणी दोघेही जण जातात आणि इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण चित्राचं कन्यादान करत असतात. आता जीवा म्हणत असतो, तर आता चित्रा म्हणत असते जीवा आणि नंदिनीसारखं आपलंही नातं छान फुलेल बरं का. तेव्हा जीवा म्हणत असतो खरं सांगू का, ह्या लग्नाच्या नात्यामध्ये आपले 2 जोडीदार असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे गैरसमज. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता जीवाकडे पाहतच असते. तर जीवाने हे सुंदर असं उत्तर देऊन सर्वांचे मन मात्र जिंकलेली असतात. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.